नमस्कार, माझे नाव आहे सौरभ बुगले. मी तुम्हाला इयत्ता 5वी विषय गणित सेमीमधले मराठीमध्ये सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला धडा आहे तिसरा, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. याचा आपला पहिला लेक्चर आणि पहिला टॉपिक झालेला आहे. तर हा आपला दुसरा टॉपिक आणि दुसरा लेक्चर आहे. तर आपण दुसरा टॉपिक घेऊया. सबट्रॅक्शन ऑफ 6 and 7 डिजिट नंबर्स. म्हणजे आता आपण जशी 6 and 7 डिजिट ॲडिशन केली तशी 6 and 7 आपलं डिजिट सबट्रॅक्शन करायचे आहे. म्हणजे 6 अंकी आणि 7 अंकी वजाबाकी करायची आहे. तर आपण आता वजाबाकी करूया. 3तून 6 जात नाही म्हणजे ही हातच्याची वजाबाकी आहे. तर आपल्याला 3 ही लहान संख्या आहे आणि 6 ही मोठी संख्या आहे. तर 3 वर छोटी संख्या आली आणि खाली मोठी संख्या आली वजाबाकीत, तर आपली हातच्याची वजाबाकी असते. मग आपल्याला इकडून हातचा घ्यावा लागतो. मग आपण 4तून एक हातचा घेणार, तर 4वर काट मारणार. मग इकडे एक हातचा गेला, 4तून एक गेल्यावर आता 3 वर मांडले. हे 3वर काट मारायची, 3 जशीचे तसे वर घ्यायचे आणि हा एक त्याच्या 3च्या डाव्या साईडला लिहायचा. म्हणजे 3 हे युनिट प्लेस आणि हा एक 10 प्लेस. म्हणजे हा युनिटला 3 आणि हे 10 प्लेसला 1. म्हणजे आपण जो हातचा येणार आहे तो 10 प्लेसला लिहायचा. म्हणजे झाले 13तून 6 गेले 7. 3तून 8 जात नाही म्हणजे इथे पण हातचा घ्यावे लागेल. मग आता आपण 8तून हातचा घेऊ. आपण हीच पद्धत परत वापरायची. आपण जर नियम मोडला तर आपली वजाबाकी चुकेल. नियम मोडायचा नाही. तर 8वर मारली काट, 8तून एक गेला इकडे, राहिले 7, वर मांडले 7. आपण आता हा एक डायरेक्ट 3च्या डाव्या साईडला असं लिहू पण शकतो, तसं पण चालेल. पण आपल्याला नियम मोडायचा नाही तर आपण तसे करणार नाही. परत 3वर काट मारणार, जशीची तशी 3 वर घेणार, हा एक त्याच्या डाव्या साईडला मारणार म्हणजे 10 प्लेसला. मग हे 13तून 8 गेले, राहिले 5. 7तून 5 जातात तर 2. आता हे 7तून 5 जातात तरी कोण हातचा घ्यायची गरज नाही. वर मोठी संख्या असली आणि खाली छोटी संख्या असली तर हातचा घ्यायची गरज नाही. जर वर छोटी संख्या आणि खाली मोठी संख्या तशी इथे झाली, वर 3 आणि खाली 6, मग त्यावेळेस आपल्याला हातचा घ्यावा लागतो. मग इथून 7तून 5 जातात तर 2. 7तून 5 गेले तर 2. इथे आहे 0 खाली आहे 2. तर इथे पण आपल्याला हातचा घ्यावा लागेल. वर छोटी खाली मोठी संख्या आहे, वर छोटी संख्या खाली मोठी संख्या, तर आपल्याला हातचा घ्यावा लागेल. मग 5वर मारली काट, 5तून गेला 1 तर राहिले 4. ती मांडले वर, 0 जसाचा तसा वर घेतला, हा एक त्याच्या डाव्या साईडला मांडला. इथे झाले 10. 10तून 2 गेले, राहिले 8. 4तून 4 जातात तर 4तून 4 गेल्यावर राहतात 0 0. या प्रकारे आपली 6 डिजिट सबट्रॅक्शन आपलं झालेलं आहे. तर आता आपण 6 डिजिट सबट्रॅक्शन शिकलो आहोत. तर हे खूप सोपे होते. तर आपण आता 7 डिजिट सबट्रॅक्शन शिकूया. आता आपण 7 डिजिट सबट्रॅक्शन शिकूया. तर आता आपण 6 डिजिट सबट्रॅक्शन जसे शिकलो तसे 7 डिजिट पण सबट्रॅक्शन आहे. तर आपल्याला त्याच पद्धतीने यायचे, पण स्टेप बाय स्टेप आपल्याला फक्त पुढे चालवत यायचे. काही नियम मोडायचे नाही, नियम तोच. आता 3तून 6 जात नाही म्हणजे ही हातची वजाबाकी आहे. तर आपण 4तून 3कडे एक हातचा घ्यायचा, तर 4वर मारली काट, वर राहिले 3. 3 जसेचे तसे काट मारून वर घेतले, हा एक त्याच्या डाव्या साईडला लिहिला आणि हा 13तून 6 जातात. मग आता राहिले 7. 3तून 8 जात नाही म्हणजे आपल्याला तीच पद्धती ते पण वापरायची. नियम मोडला ती आपली वजाबाकी चुकेल. नियम मोडायचा नाही. तर 8वर मारली काट, 8तून एक इकडे गेला हातचा तर राहिले 7. तर हा 3 जसेचे तसे वर घेतले आणि हा एक हातचा डाव्या साईडला ते मांडला 3च्या, तर हे झाले 13. 13तून 8 गेले, राहिले 5. 7तून 5 जातात, वर मोठी संख्या खाली छोटी संख्या, तरी इथे हातचा घ्यायची गरज नाही. 7तून 5 जातात तर राहिले 2. येथून 7तून 5 जातात तर राहिले 2. 0तून 2 जात नाही. 0 ही छोटी संख्या
आणि 2 ही मोठी संख्या. छोटी संख्या आली वर, मोठी संख्या आली खाली. मोठी संख्या वर असली आणि छोटी संख्या खाली असली तर हातचा घ्यायची गरज नाही. तर 5तून 1 हातचा घेतला म्हणजे 1 हातचा इकडे गेला, तर 5तून 1 गेल्यावर राहतात 4. 0 जशीची तसा वर घेतला, हा हातचा त्याच्या डाव्या साईडला ठेवला. 10तून 2 गेले, राहिले 8. 4तून 9 गेले, 4तून 9 जात नाही, तर 6तून आपल्याला हातचा घ्यायचा. 6 वर मारली काट, 1 गेला तर राहिले 5, वर लिहिले 5. 4 तसेचे तसे वर घेतले आणि इथे आपण त्याच्या डाव्या साईडला लिहिला. ते 14तून 9 जातात तर राहिले 13, 3. आणि 5 जसे 5तून काही वजा करायला खाली नाही, तर जसेची तसे 5 आपण खाली लिहिणार. याच प्रकारे 7 डिजिट आणि 6 डिजिट आपण सबट्रॅक्शन शिकलेलो आहोत. हे खूप 7 डिजिट आणि 6 डिजिट खूप सोपे होते. फक्त आपल्याला नियम मोडायचा नाही, नियमाने वजाबाकी करायची. नियम मोडला तर आपली वजाबाकी चुकेल. आता आपण पुढचा टॉपिक घेऊया. आपला पुढचा टॉपिक आहे मिक्स्ड एक्झाम्पल. मिक्स्ड एक्झाम्पल म्हणजे आपल्याला ह्या 2 संख्या दिलेल्या आहेत, त्याची आपल्याला ॲडिशन करायची, सेपरेट ॲडिशन करायची. ज्याचे ते उत्तर येईल त्या उत्तरामधून ही संख्या आपल्याला वजा करायची आणि ह्या वजाबाकीचे जे उत्तर येईल ते आपल्या गणिताचे उत्तर येईल. म्हणजे मी तुम्हाला आता सांगतो. 4,13,758 प्लस 2,09,542 मायनस 5,16,304. आता आपल्याला हे 2 संख्येची सेपरेट बेरीज करायची. ह्या संख्येतून बेरीजचे जे ते उत्तर येईल ते आपल्याला त्या उत्तरामधून ही संख्या आपल्याला वजा करायची आणि ह्या वजाबाकीचे जे उत्तर येईल ते आपल्या गणिताचे उत्तर असेल. आता आपण शिकूया. 8 आणि 2 10, खाली आले 0, हातचा आला 1. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, खाली आला 0, हातचा आला 1. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, खाली आले 3, हातचा आला 1. 3 आणि 1 4, 4 आणि 9 13, हातचा आला 1. हे 1 आणि 1 2, 4 आणि 2 6. आता आपले उत्तर आले 6,23,300. आता आपल्याला ह्या उत्तरामधून ही संख्या आपल्याला वजा करायची. तर आपण आता करूया. $6,23,300 आणि ती संख्या आपल्या मायनस 5,16,304. तर आपण वजाबाकी करूया. 0तून 4 जात नाही तर इथे आपल्याला हातचा घ्यावे लागेल. हे 0 आहे तर हातचा घ्यायला काही नाही, इकडच्या याच्यातून हातचा घ्यायचा आपल्याला. 3वर मारली काट, इकडे 1 घेतला तर इथे झाली 2. डायरेक्ट आपल्याला इकडे घ्यायचा नाही, हे इथे ह्या 0ला द्यायचा. ह्या 0 तसाचा तसा वर घ्यायचा, हा डाव्या साईडला लिहायचा. तर ह्या 10मधून आपल्याला इकडे हातचा घ्यायचा, तर इथे 10 वर काट मारली, राहिले 9. हे 0 तसाचा तसा वर घेतला, ह्या 1 डाव्या साईडला मांडला, 10तून 4 गेले, राहिले 6. 9तून जायला काहीच नाही, 0 आहे तरी 9ची 3. 2तून 3 जात नाही तर ह्या 3तून आपल्याला 1 हातचा यायचा. 3वर मारली काट, गेला 1, राहिले 2. हे 2 तसेचे तसे वर घेतले, इथे दिला 1 हातचा. 12तून 3 गेले, राहिले 9. 2तून 6 जात नाही तर आपल्याला 2कडून हातचा घ्यायचा. हे 2वर मारली काट, राहिलेले 1 वर लिहिला, हे 2 तसेचे तसे वर घेतले, हा हातचा डाव्या साईडला लिहिला 2च्या, तर हे झाले 12. 12मधून 6 गेले, हे राहिले 6 आणि 1तून 1 गेला, राहिला 0. 6मधून 5 गेले, राहिला 1. आता आपल्या संख्या आपलं उत्तर आलेलं आहे गणिताचं 1,06,996. या प्रकारे मिक्स्ड एक्झाम्पल आपण शिकलेलो आहोत. हे खूप सोपे आहे आणि काही अवघड नाही, फक्त नियम मोडायचा नाही. आता आपला हा एक धडा संपलेला आहे.